नगर परिषद व नगर पंचायत चुनाव 2025 के लिए अकोला जिला तैयार है और प्रशासनिक स्तर पर सबसे ज्यादा सक्रिय दिखाई दे रहा है। अकोला पुलिस 2 नवंबर को मतदान और 3 नवंबर को मतदान कर इसी को मद्देनजर रखते हुए पुलिस ने बड़े पैमाने पर सुरक्षा व्यवस्था लागू कर दी। अकोला जिले में 5 नगर परिषदों और 1 नगर पंचायत के चुनाव 2 नवंबर को नगर पालिका चुनाव 2016 में हुए थे। करीब 9 साल बाद ये चुनाव हो रहे हैं, इसलिए राजनीतिक दलों में कड़ी प्रतिस्पर्धा देखी जा रही है। ऐसे में अकोला जिला पुलिस की प्राथमिकता चुनाव शांतिपूर्ण, पारदर्शी और भय मुक्त वातावरण में करना है। 1 महीने से पुलिस की तैयारियां लगातार जारी है। आचार संहिता लागू होने के बाद पुलिस अधीक्षक अकोला ने जिलाधिकारी के साथ मिलकर सभी नगर परिषद और नगर पंचायत स्थलों का दौरा किया और सुरक्षा संयुक्त समिति, राज्य चुनाव आयोग और राज्य सरकार द्वारा जारी 4 नवंबर के कानून एवं व्यवस्था परिपत्र तथा एमसीसी के निर्देशों के अनुसार सुरक्षा योजना को और मजबूत किया है। ईवीएम सुरक्षा पर विशेष जोर देते हुए मतदान से पहले और मतगणना स्थल पर किसी अवैध हस्तक्षेप को रोकने के लिए निर्देश दिए गए। पुलिस अधिकारियों ने उन क्षेत्रों का निरीक्षण किया जो जिन्हें संवेदनशील श्रेणी में रखा गया है। एसडीपीओ और पीएसओ स्तर पर सभी मतदान केंद्रों की सुरक्षा समस्या पूरी हो गई है। मतदान के फिर सुरक्षा व्यवस्था को लेकर फोर्स डिप्लॉयमेंट, रूट मार्च और क्विक रिस्पॉन्स टीमों की रणनीति तय हो चुकी है। अकोला पुलिस का दावा है कि मतदान और मतगणना दोनों की शांति, कानून व्यवस्था और सुरक्षा के साथ चुनाव संपन्न कराएगा। आता 9 वर्षानंतर नगर परिषद नगर पंचायतच्या निवडणूक होत आहे। मान्य सुप्रीम कोर्टनी पण काल हरिझंडी दाखवली होती। या अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 ठिकाणी म्हणजे 5 ठिकाणी नगर परिषद आणि 1 ठिकाणी नगर पंचायत अशी निवडणूक माननीय स्टेट इलेक्शन कमिशनने जाहीर केलेली आहे। त्या अनुषंगाने पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस दलांतर्फे वेगळ्या आमच्या पोलीस बंदोबस्तची प्लॅनिंग, स्ट्रॉंग रूम व्हिजिट, माननीय जिल्हाधिकारी महोदय सोबत माझी संयुक्तिक दौरा, प्रत्येक स्ट्रॉंग रूम व्हिजिट, पोलीस स्टेशन व्हिजिट, संवेदनशील बूथ व्हिजिट हे झालेली आहे। तरी सुद्धा काही आकडेवारी मी देऊ इच्छितो की अकोला जिल्हा पोलीसनी आतापर्यंत काय कामगिरी केलेली आहे आणि जे 2 तारखेला इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर 3 तारखेला वोटिंग काउंटिंग सुद्धा आहे, तर त्या अनुषंगाने आमची काय तयारी आहे। तर सर्वात प्रथम आमचा हे प्रयत्न असणार आहे आणि आम्ही सर्व सतर्क आहेत की हे जे निवडणूक आहे अत्यंत शांततापूर्वक, कुठेही काही अडचण लोकांना येता कामा नये, कोणत्याही प्रकारची आमिष मध्ये लोक बळी पडता कामा नये, ही आमचा अशी धारणा आहे। आणि लोकांना आम्ही आवाहन करतो की जे आपली लोकशाही आपल्याला बळकट करायची आहे, हे आपला निवडणूकचा उत्सव आहे, त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये मतदान करायचं आहे। जे त्यांचे मुद्दे आहे ते बघून मतदान करायचं आहे आणि पुढे येऊन मतदान करायचं आहे। आणि त्यासाठी पोलीस आम्ही सुसज्ज आहोत आणि निष्पक्षपणे, प्रामाणिकपणे आमचा पोलीस दल तैनात असणार आहे। त्याच्यामध्ये आमचे जर आपल्याला जर सांगायचं आहे, टोटल अकोला जिल्हा पोलीस अकोलामध्ये बालापूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, हिवरखेड, बार्शी टाकली या ठिकाणी आता नगर परिषद नगर पंचायतची निवडणूक सध्या आहे। त्याच्यामध्ये टोटल 100 इमारत आहे आणि टोटल बूथ संख्या 247 आहे। टोटल जे नगर परिषदची सदस्य संख्या आहे ते टोटल 142 आहे। त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे टोटल जे आमची आकडेवारी त्याच्यामध्ये 680 उमेदवार आहे। नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार 38 आहे। त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय स्टेट इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार वेगळे पथक म्हणजे एसएसटी, एफएसटी, बीएसटी, एसएसटी म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, एफएसटी म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड टीम, बीएसटी म्हणजे व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम। तर आमच्या कमीत कमी 18 ठिकाणी एसएसटी स्थापन झालेले आहे। त्याच्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी आहे, 2 शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात आहे। तिथे नेहमी व्हेकलची चेकिंग आणि सर्व गोष्टींचा आम्ही आचारसंहितेचं पालन होत आहे। आणि बीएसटी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथे प्रचार होत आहे, आता प्रचारची भरपूर ठिकाणी रॅलीज आहे, स्टार प्रचारक सुद्धा आलेले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची सभा सुद्धा झाली होती, डेप्युटी सीएम साहेबांची सुद्धा सभा आहे। तर त्या अनुषंगाने स्टार प्रचारक सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये येत आहे। तर त्या अनुषंगाने सुद्धा आमची हे सर्व एफएसटी आणि बीएसटी ऍक्टिव्हेटेड आहे। मागच्या निवडणूकमध्ये 2016 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा टोटल नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदची निवडणूकमध्ये टोटल 69 गुन्हे दाखल झाले होते, ज्याच्यामध्ये 110 आरोपी होते। तर हे सर्व आरोपीवर आता कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। या महिन्यामध्ये सुद्धा कमीत निवडणूक अनुषंगाने
जे काही बॉडी ऑफेंडर्स आहे, किमान जे काही इलेक्शनमध्ये जे आमचे अनालिसिस आहे, जे इलेक्शनमध्ये न्यूसेन्स क्रिएटर्स असू शकतात, किमान अँटी सोशल एलिमेंट्स असणार आहे, असे 995 जवळपास 1000 लोकांवर 107 ची कारवाई, प्रतिबंधक कठोर कारवाई ऍडिशनल एसपी ऑफिस द्वारा, म्हणजे जे आता नवीन प्रतिबंधक सेल स्थापन झालेला आहे आणि नवीन BNSS जे कायदा त्याच्यामध्ये ऍडिशनल एसपी ला सुद्धा पॉवर आहे प्रतिबंधक कारवाईचा, तर या अनुषंगाने त्यांच्याकडून कारवाई झालेली आहे. तसेच 2 लोकांवर 55 प्रमाणे कारवाई, 25 लोकांवर 56 प्रमाणे कारवाई, म्हणजे 27 लोक तडीपार सुद्धा झालेले आहे. 3 लोकांवर MPDA म्हणजे 3 लोक जेरबंद झालेले आहे. अशी कारवाई प्रतिबंधक कारवाईमध्ये झालेली आहे. अवैध दारूवर आपण बघत असतील सर्व माझे मीडियाचे बंधू बांधव की भरपूर दिवसपासून आमची एक प्रहार मोहीम सुरू आहे, ज्याच्यामध्ये अवैध धंद्यावर कठोर कारवाई आम्ही करत आहे. त्याच्यामध्ये अवैध दारू विक्री, ते हातभट्टीची दारू असो, किमान अवैध दारू असो, याच्यावर आमची कठोर कारवाई आहे. आणि आम्ही एक मास रेटचा कॉन्सेप्ट सुरू केला आहे, जिथे आम्ही एकच दिवस मध्ये सर्व ठिकाणी जिल्हा जाऊन आमची टीम फिरत असून कारवाई करत आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 महिन्यामध्ये आमचे 342 असे गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास एक हिस्टॉरिक असा 37 लाखचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट केलेला आहे. आर्म्स ऍक्ट मध्ये 7 गुन्हे दाखल झालेले आहे आणि या लोकांवर गुन्हे दाखल करून पुढची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. बंदोबस्तच्या अनुषंगाने आता हे पूर्ण बंदोबस्त मध्ये आम्हाला DG ऑफिस कडून पण बंदोबस्त प्राप्त झालेला आहे. तर एकंदरीत 1 SP, 1 ऍडिशनल SP, 4 SDPO, 116 अधिकारी, 2300 अंमलदार, 600 होमगार्ड्स आणि 1 SRPF कंपनी हे पूर्णपणे बंदोबस्त मध्ये तैनात असणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन लोकेशन, प्रत्येक बूथ, प्रत्येक इमारत, 100 मीटर, 200 मीटर, फिक्स पॉइंट्स हे सर्व आमच्या बंदोबस्त मध्ये कव्हर्ड असणार आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आमचे म्हणजे जे स्टेट इलेक्शन कमिशनची जे गाईडलाईन्स आहे, ज्याच्यामध्ये संवेदनशील बूथचा फिल्टर आहे, तर त्यांची गाईडलाईन मध्ये असं काही संवेदनशील बूथ नाहीये. तरी सुद्धा आमच्या जे अकोला जिल्हा पोलीसचा अनालिसिस आहे मागच्या इलेक्शनचा, किमान मागच्या 10 वर्षाच्या, त्या अनुषंगाने किमान मिश्र व्यवस्था असू शकणार, किमान तिथे काही अगोदरचे काही गुन्हे असणार. तर असं बघून आमच्या अनालिसिस प्रमाणे कमीत कमी 124 आमचे संवेदनशील बूथ आहे, जिथे आम्ही एक्स्ट्रा बंदोबस्त तैनात करणार आहे, जेणेकरून भयभीत वातावरण मध्ये लोक आपलं मतदान करू शकणार. मतदान होणार आहे, म्हणजे 2 तारखेला मतदान होणार आहे. तर त्या दिवशी आम्ही जॉग्राफिकली सेक्टर्स डिवाइड केलेले आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये 1 अधिकारी आणि 5 अंमलदार हे पेट्रोलिंग करणार आहे आणि हे पेट्रोलिंग दरम्यान जे काही त्यांना काही आचारसंहिताचा उल्लंघन, किमान इलेक्शन प्रोसेसमध्ये काही न्यूसेन्स एलिमेंट्स किंवा अँटी सोशल एलिमेंट्स जर असे असणारे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तर त्या अनुषंगाने सर्वांना कडक सूचना दिलेली आहे की मतदान हे लोकांचा एक सर्वात मोठा अधिकार आहे. तर यामध्ये कोणतेही आमिषला बळी न पडता फक्त मुद्देनिहाय आणि त्यांचा जे काही कॉन्शियन्स आहे त्या अनुषंगाने मतदान झालं पाहिजे. कुठेही बूथ कॅप्चरिंगचा तर विषय आता आजच्या युगमध्ये येत नाही. तरी सुद्धा कुठेही मनी पॉवर असो, मर्सल पॉवर असो, बूथ कॅप्चरिंग असो, असा प्रकार घडणार नाही. यासाठी अकोला जिल्हा पोलीस दल अतिशय सक्षम आहे आणि सुसज्ज आहे आणि कोटकोटपणे आमची हे बंदोबस्ती प्लॅनिंग झालेली आहे. मी सुद्धा फील्डवर राहणार आहे. माझी आणि कलेक्टर मॅडमची प्रत्येक स्ट्रॉंग रूमला भेट झालेली आहे. तिथे आम्ही आढावा सुद्धा घेतलेला आहे. जे सेन्सिटिव्ह पोलिंग बूथ्स आहेत तिथे सुद्धा मी भेट दिलेली आहे आणि जे काही CCTV नियंत्रण आहे, किमान सेक्युरिटी मेजर्स आहेत, तर ज्या दिवशी मतदान असणार आहे त्या दिवशी काउंटिंग रूमचा जे बंदोबस्त असतात, काउंटिंग रूमचे वेगळे नियम असतात की कुठपर्यंत पोलीस जाऊ शकणार, कुठपर्यंत अमलदार जाऊ शकणार, कुठपर्यंत एजंट जाऊ शकणार. तर या अनुषंगाने पूर्ण कव्हरेज झालेलं आहे. 4 ठिकाणीचा बंदोबस्त ते आमचा पूर्णपणे प्रिपेअर झालेला आहे. आणि लोकांना एकच आव्हान आहे, आता प्रचार रॅली सुद्धा सुरू आहे. अत्यंत प्रोफेशनल रित्याने सर्वांचा प्रचार होत आहे. माननीय स्टेट इलेक्शन कमिशनचा जे गाईडलाईन्स आहे त्याच्या अनुषंगाने 1 तारखेचे 10 वाजेपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे प्रचारची. तर तो मुदतची सर्व पॉलिटिकल पार्टीज आणि अपक्ष उमेदवार पालन करणार हे त्यांना आव्हान आहे. आणि तो मुदतच्या नंतर इलेक्शनचा म्हणजे जे इलेक्शनरिंग आहे ते संपणार आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे आणि 3 तारखेला काउंटिंग होणार आहे. तर या अनुषंगाने मी सर्वांना
पूर्ण अकोला जिल्ह्याचे ज्या ज्या ठिकाणी आमचे मतदार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे जे आपला निवडणूक प्रोसेस आहे एक अतिशय चांगला एक उत्सव आहे. त्याच्यामध्ये मोठी मात्रामध्ये सहभागी व्हा. कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. कुठेही जर आपल्याला आचारसंहिताचा जर भंग दिसल्यास किमान कुठेही अडचण आली 112 वर संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला 5 मिनिटांमध्ये आमचे अंमलदार तिथे पोहोचून जाईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करणार. जय हिंद. न्यूज एक्सप्रेस के लिए अकोला से नौशाद पटेल.